त्यामुळे आज समाजात इतका रोष आहे की आम्हाला अक्षरशः भाकर सुद्धा गोड लागत नाही सर. अक्षरशः रडू येतं की जेव्हा माझी मुलगी म्हणते की बाबा मी 2 मार्काने केलेले आहे. यामुळे भविष्यात शेतकरी तर मरेल, शेतकऱ्यासोबत मराठीही आत्महत्या करायला, याला पूर्णतः जबाबदार सरकार राहील. दादा, कुठेतरी ना काही नेत्यांकडून किंवा काही असं जे कार्यकर्त्यांकडून असा पण आरोप होत आहे की हा जो मोर्चा आहे, जे आंदोलन आहे, हे स्पॉन्सर आहे काही बड्या नेत्यांकडून, विरोधकातल्या नेत्यांकडून. त्याबद्दल काय सांगा? नाही, स्पॉन्सरचा काही विषयच नाही ना सर. आज जो मराठा समाज ग्रामीण भागातून एक गावातून आलेला आहे, त्यांनी स्वतःचे पैसे घेऊन आलेला आहे. शेतकरी आहेत, आम्ही सर्व शेतकरी आहेत. एक तर मालाला भाव नाही सर, आणि आमचे मुलं शिकत आहेत, तर त्यांना 1-2 टक्केवारीनं ते कुठेतरी पाठीमागे चाललेले आहेत. त्यामुळे आज समाजात इतका रोष आहे की आम्हाला अक्षरशः भाकर सुद्धा गोड लागत नाही सर. अक्षरशः रडू येतं की जेव्हा माझी मुलगी म्हणते की बाबा मी 2 मार्काने केलेले आहे, मी 2 मार्काने मी मेडिकलला लागली नाही, मी 2 मार्कांनी कुठेतरी मी नोकरीला लागली नाही. काय मी पाप केलं का? मराठा समाजात येऊन आम्ही पाप केलं का? आम्ही हिंदू आहेत म्हणून पाप केलं का? आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही या BJP सरकारसोबत राहिलो. फडणवीस सरकारनं आम्ही मतदान केलेलं आहे सर, की याच अपेक्षाने की आम्हाला मराठा समाजाला त्यांनी आरक्षण द्यावं. आणि प्रत्येक वेळेस पाहतोय की आमच्या मुली जेव्हा रडतात 2-2 मार्कांनी, मुलं जेव्हा आत्महत्या करतात, की फक्त कशामुळे? आम्हाला आरक्षण नाही. आरक्षण नसल्यामुळं जर आम्ही कुठे राहत असोल, आणि एक तर पहिल्यासारखी पिढी राहिलेली नाही. पहिल्याचा मराठा समाज श्रीमंत होता, तो आता गरीब होत चाललेला आहे. आणि त्या श्रीमंताला आधार धरून जर तुम्ही सरकार आजही जर मागणी करत असेल की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, ते सरकारचं खूप मोठं चुकीचं पाऊल आहे. यामुळे भविष्यात शेतकरी तर मरेल, शेतकऱ्यासोबत मराठीही आत्महत्या करायला, याला पूर्णतः जबाबदार सरकार राहील. मी सर्व विरोधी पक्षांना एक हात जोडूनची कळकळीची विनंती करतोय. त्यामध्ये फडणवीस साहेब असो, उद्धव साहेब असो, विरोधी पक्षवाले असो, सगळ्या पक्षांनी मिळून मराठा समाजाला आमदार खासदार, आमच्या गावचे स्वतः आमदार खासदार सगळ्यांनी सपोर्ट करावं आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं, हीच सर्वांना हात जोडून विनंती आहे साहेब. राजकीय सांगतो याच्यामध्ये आता सध्या सांगतो, आम्ही प्रत्येक गावातून प्रत्येक समाजानं प्रत्येक घराचा जो उंबरा असतो ना, त्याच्यातून प्रत्येकानं 500 रुपये, ज्याला जशी परिस्थिती आहे तशानुसार पैसे गोळा करून आम्ही स्वतः डिझेल टाकून आलो गाड्यांमध्ये. आणि जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण द्या, आम्ही इथून हलणारच. आम्ही किती दिवसाच्या तयारीने? आम्ही कमीत कमी 1 महिन्याच्या हिशोबाने आलो बघा सर. आम्ही तांदूळ आणले, डाळ आणले, ज्वारी भाकरी पीठ सगळं आम्ही घेऊन आलो तिकडे. म्हणजे इथेच? हो, इथेच राहणार आम्ही सर. आम्हाला त्यांनी गोळ्या घालू द्या, काय करू द्या. आणि आम्ही फडणवीस साहेबांनाही सांगतो आम्ही, हो सर, काय करणार सर, पर्याय नाही. बरं, तिथं कमवून आम्हाला भागानं गेलं ना आमचं, त्याच्यामुळे आम्हाला हे करायची वेळ आली साहेब. जोपर्यंत मनोजदादाचं सरकार ऐकत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत कसलं. आणि याच्यामध्ये त्यांनी सर बोलू सुद्धा नाही. हे एवढा इमानदार सगळ्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने सगळ्यांनी पैसे काढून हे समाज आलेला आहे सगळं. तुम्हाला सांगतो असं वाटत असेल राजकारणाला. तुम्ही काय सांगाल? असं आहे, सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मराठा समाजाला आज आरक्षणाची खूप गरज आहे आणि सरकार हे आम्हाला वारंवार वाऱ्यावरती उडवत आहे. हे सरकारने एक मायबापाची कळकळीची विनंती आहे की आरक्षण, आता पहिलं जे 100-200 एकरी जमिनी होत्या, पाटलांना बोलायची काय गरज नाही आरक्षणाला, पण ते आता राहिलेलं नाही आहे. आता अर्ध्या गुंठ्यावर 1 गुंठ्यावर आलेली आहे. त्यामुळे आरक्षणाची खूप गरज आहे. सरकारने मायबापाने आरक्षण देऊन आम्हाला मोकळं करावं. काय सांगाल दादा, कुठून आला? मी रावरीवरून आलेलो आहे. मराठा आरक्षण किती गरजेचं आहे? आता गरजेचं असं आहे, मी स्वतः देशमुख आहे. आम्हाला पहिले देशमुखी होत्या, 200-300 एकर जमिनी होत्या. कालांतराने आज आमच्या मुलाला 2-2 एकर सुद्धा शिल्लक राहिलेले नाही. आमचे मुलं अभ्यास करून 80-90% मार्क पाडतात. 50% वाले डॉक्टर होतात. काय कारण या आरक्षणाचं? 200 एकर होती, आता 2-2 एकर कमी होत आली. जमीन पिढ्या वाढत गेल्या. त्याच्यानंतर देशमुखांच्या जमिनी बस स्टँडला दे, याला दे, सामाजिक कार्यासाठी जमिनी दिलेल्या आहे. आज लोकांनी त्याचा विचार कोणत्याच समाजाचा केला नाही. आज सगळ्यात खालच्या स्तराला मराठा समाज आहे. कारण नोकरीमध्ये बघा तुम्ही 70-80% इतर मुलं आहे, 10-20% सुद्धा नोकरी मिळत नाही. आमचे मुलं रात्रंदिवस अभ्यास करून 80% मार्क पाडित असले आणि तुमचे 50% वाले जर डॉक्टर होत असले, तर मग आमच्या मुलांनी कंपाऊंडर की कुठपर्यंत करायची, हा आमचा सरकारला सवाल आहे. मग कुठेतरी सामाजिक दरी व्यवस्थित होण्यासाठी आज मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यायलाच पाहिजे. आणि जसं मनोजदादा जरांगे घरी सांगून आले का आलो तर तुमचा नाही तर समाजाचा, तसं आज इथं उपस्थित लाखो समाज घरी सांगून आलेला आहे, आलो तर तुमचा नाही तर समाजाचा. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आणि सरकारला एकच हात जोडून विनंती आहे, सरकारने आता ठोस पाऊल उचलून आजच्या आज आम्हाला आरक्षण जाहीर करावं, एवढीच विनंती. परिस्थिती अशी आहे आता सध्या मराठवाड्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. आम्ही 4 भाऊ आहेत. तर तुम्हाला सांगतो आता गुंठ्यावर जमीन आली आमची. काय करणार आम्ही? जमिनीमध्ये सुद्धा आता नुसतं म्हणजे राहण्यापुरती जमीन फक्त आम्हाला राहिलेली शिल्लक.
त्यामुळे आरक्षण सर खूप मिळणं गरजेचं आहे. पण कुणबी प्रमाणपत्र लागू झालेलं आहे ते मिळालं पण आहे. कुठेतरी ओबीसी समाज हा आधीच खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या महाराष्ट्रात आणि त्या ओबीसी समाजात मराठ्यांना परत आरक्षण देणं नाही ना सर, जसं आम्ही त्यांच्या इथे घुसखोरी आमचं जे हक्काचं आहे ते मागतो आम्ही, जे आमचं पूर्वी त्यांनी हे केलेलं आहे ते मागतो आम्ही फक्त. तुम्ही किती टक्के आरक्षणाची मागणी करत आहे? आता सर तेवढं माझा अभ्यास नाही, आता ते दादा जे सांगतील ते. 15% आत ओबीसी मधूनच हवं आहे. 15% आत हीच आमची प्रथम मागणी. हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट गॅजेट लागू झालेलं आहे का? लागू झालेलं आहे पण अजून अंमलबजावणी नाही झाली. आमचा भाऊ कुणबी आहे आणि त्याची बहीण मराठी आहे. अशा घटना झाल्या. भावाचं शिक्षण होत नाही, बहिणी भाऊ नाही शिकला आणि बहीण शिकते तर तिला आरक्षण नाही, अशी परिस्थिती झालेली. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमचे सगळे सोयरे नातेवाईक यांच्यासह सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पण ओबीसीतूनच मिळालं पाहिजे. कोणी किती आडवा आला तरी चालेल. आता मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. सर धाराशिवला आता सध्या अशी कंडिशन आहे तुम्हाला सांगतो, कुणबी नोंदी सापडल्यात पण सरकारने सांगितलं सगळं जागेवर स्टॉप करा म्हणून. अजिबात म्हणजे कुणबी नोंदी द्यायला तयार नाहीत, पैसे घेऊन चालू आहेत तुम्हाला सांगतो काही लोकांच्या द्यायला. अशा पद्धतीचं काम चालू आहे सध्या. सरकारने एवढा इगो ठेवायला नाही पाहिजे. आम्हीच मतदान केलंय सर. वाटलं होतं ना मागच्या वर्षी जेव्हा एकनाथ हो शिंदे- झालं नाही सर ते, मग त्याच्यामुळेच ही यायची वेळ आली ना. आम्हाला फसवलं चक्क. 6 महिन्यापर्यंत व्यवस्थित केलं त्यांनी, त्याच्यानंतर दबावाखाली ते कुणाच्या दबावाखाली आम्हाला माहीत नाही, पण नंतर काम स्टॉप झालं सर. नसतं झालं तर मग इथपर्यंत यायची वेळच नव्हती सर. ठीक आहे, आम्ही म्हणतो जे जे कोण पत्र निघते त्यांना तरी द्या ना. मराठा